पुढं पुढं या. मॅडम आवाज येत नाही. अनेक लेख वगैरे लिहिलेले आहेत. त्याचबरोबर 1940 मध्ये त्यांना रत्नागिरी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे ते काय होते, अध्यक्ष होते. त्याचबरोबर 1962 साली भारत सरकारने काय केलेलं आहे, त्यांना पद्मभूषण हा काय दिलेला आहे, किताब दिलेला आहे. तर याच्यामध्ये लेखक जो आहे त्यांनी स्वतःची लघुकथा लिहिलेली आहे, लहानकथा लिहिलेली आहे, स्वतःवरतीच लिहिलेली आहे. तर काळे केस, आता काळे केस वगैरे आपण काळे केस म्हणजे काय काय सांगू शकता तुम्ही, याच्यावरती काय बोलू शकता तुम्ही? आपण केस वगैरे आपण बघितलं की आपल्याला कसं वाटतं, एखाद्याचे मोठे केस वगैरे बघितलं की आपल्याला कसं वाटतं, आकर्षण वाटतं ना त्यांच्याकडे बघितलं किंवा काय वाटतं, आकर्षण वाटतं. मग त्याच प्रमाणे याच्यामध्ये जे लेखक दिलेले आहेत त्यांच्या केसांकडे बघितलं तर इतर लोकांना काय होत होतं, आकर्षण वाटत होतं. काय कारण असेल बघा, आपलं जसं वय होत जातं तसं काय होतं, आपले केस पांढरे व्हायला लागतात आणि त्याचबरोबर काही जणांचे केस कमी व्हायला लागतात. ते लोकांना बरंचसं टेन्शन असतं, केसांचं बरंचसं टेन्शन असतं. मग या लेखामध्ये जे लेखक आहेत त्यांना काय सांगितलेलं आहे, त्यांचे केस कसे आहेत, काळे केस सांगितलेले आहेत. तर आता याच्यामध्ये बघा, त्यांना एक गृहस्थ भेटायला वगैरे आलेले आहेत किंवा त्यांच्याकडे कोणताही गृहस्थ जरी भेटायला आला तरी तो पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारतो की तुमचे केस एवढे काळे कसे आहेत. आता बघा, आपण पण आपल्याला पण एखादा वयस्कर व्यक्ती जर आपण बघितला आणि जर त्याचे केस काळे असतील तर आपल्याला पण तोच प्रश्न पडतो ना, लगेचच आपण विचारतो की तुम्ही काय करता, केसाची निगा वगैरे कशी राखतात. किंवा एखाद्याला म्हणजे चेहऱ्यावरून पण आपण विचारत असतो, वयस्कर असेल परंतु चेहराही वगैरे टवटवीत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता हे पण आपण विचारतो. म्हणजे ते बघितलं की आपल्याला काय वाटतं, थोडंसं आकर्षण वाटत असतं. त्याचप्रमाणे लेखकाला जो कोणी भेटता येईल त्याला काय होत असतं, आकर्षण वाटत असतं. तर बघा, एक गृहस्थ भेटायला आलेले आहेत. बघा, ते म्हणतात तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत असा प्रश्न हा लेखकाला काय केलेला आहे, त्या गृहस्थांनी विचारलेला आहे. मग आता हे गृहस्थ नक्की कोण आहेत तर पुढे आपण बघूया. बघा, मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे सरकारी व्यक्तींमध्ये गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काळे केस म्हटलं की आपल्याला थोडंसं काय वाटतं, आकर्षण वाटत असतं. तर याच्यामध्ये जी लघुकथा लिहिलेली आहे ती काळ्या केसांवरती लिहिलेली आहे. आणि म्हणजे जी लघुकथा आहे ती कोणाची आहे तर नासी फडके त्यांनी स्वतःच्याच ह्याच्यावरती काय केलेली आहे, जीवनावरती ही कथा लिहिलेली आहे. तर बघा, मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार हे कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक, लघुनिबंधक किंवा गुजगोष्ठी या वाङ्मय प्रकाराचे आद्यप्रवर्तक म्हणून ते ओळखले जाते. म्हणजे कोण तर नासी फडके. तर यांना बघा 1940 साली हा काय केलेला आहे तर रत्नागिरी येथे भरलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कोण होते, अध्यक्ष होते. त्याचबरोबर 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा काय केलेला होता, गौरव केलेला होता. तर या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या केसाचं काय केलेलं आहे, काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे जे विचार आहेत ते काय केलेले आहेत या शैलीमध्ये प्रकट केलेले दिसून येत आहे. तर बघा, लेखकाच्या घरी गृहस्थ आलेले आहेत. तर त्यांनी लेखक काय सांगतो की मला जो कोणी पहिल्यांदा भेटेल तो पहिल्यांदा एकच प्रश्न विचारतो, काय की तुमचे केस एवढे काळे कसे. म्हणजे या ठिकाणी पण देखील काय केलेलं आहे तर एक गृहस्थ त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांना विचारलेलं आहे की तुमचे केस अजून काळे कसे राहिले
तर बघा, मला भेटवयास आलेल्या या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एक गृहस्थ हे वगैरे त्यांना भेटायला आलेले आहेत आणि त्यांनी विचारलं की तुमचे केस एवढे काळे का आहेत. परंतु या प्रश्नाचं त्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांना या प्रश्नाची काय झालेली आहे, सवय झालेली आहे. ते ज्या ज्या वेळेस व्याख्यानासाठी जात होते त्या वेळेस त्यांना हा प्रश्न विचारला जात होता. त्याचबरोबर पूर्वी शाळेत, आता आपल्या पूर्वीच्या शाळेतले जर मित्रमैत्रिणी वगैरे जर भेटले तर आपल्याला ते आपण काय करत असतो, गप्पा गोष्टी करत असतो. त्याचबरोबर आपले सुख दुःख जे आहेत ते काय करत असतो, आपण एकमेकांसोबत वाटत असतो. त्याचबरोबर आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या आपल्या निघत असतात, आपण काढत असतो, त्याच्यावरती आपण बोलत असतो. हा आपल्यासोबत जर एखादा मित्र आला नसेल तर आपण काय म्हणतो, तो काय करत असेल, हा हे करतो, तो ते करतो, म्हणजे तो असा करतो तसा करतो, हे आपण त्या ठिकाणी सांगत असतो. असल्या प्रश्नांची नेहमी काय होत असते, देवाणघेवाण किंवा उत्तरांची देवघेव होत असते. बघा, घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. त्याकडे निहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो म्हणजे काय, सुस्कारे सोडणे म्हणजे काय, काय सांगू शकता? सुटकेचा श्वास सोडणे, बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर जे आपले जे दिवस केलेले आहेत, पाठीमागचे जे दिवस केलेले आहेत त्याच्यावरती आपण काय करत असतो, तर प्रश्नांची देवाणघेवाण करत असतो. कोण काय करतो, कोण नाही, ह्या सगळ्यांची त्या ठिकाणी प्रश्नांची आपण देवाणघेवाण करत असतो. अशा गप्पा हळूहळू काय होत असतात, रंगत जात असतात. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टच लावल्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. बघा, या प्रश्नाचं त्या लेखकांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. का वाटत नाही, कारण वारंवार त्यांना कोणीतरी हा प्रश्न विचारत असतो. पुढे लेखक काय म्हणतो बघा, त्या प्रश्नातील गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुते निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. बघा, काय सांगितलेलं आहे, आपल्याला एखाद्या स्तुती करत असेल तर आपल्याला काय वाटत असतं, ते आवडतं आपल्याला. एखाद्या कोण जर आपली स्तुती करत असेल तर ते आपल्याला आवडतं, परंतु एखादा जर निंदा करत असेल तर ते आपल्याला आवडतं का? नाही. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, परंतु लेखक जो आहे तो काय सांगितलेला आहे, स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण तारीफ ऐकून आपल्याला जर तारीफ केली तर आपल्याला पण कसं वाटतं, छान वाटत असतं. मग त्यांना पण लेखकाला देखील कसं वाटतं, तर बरं वाटत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असं नाही. तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. कारण प्रत्येकाचेच केस हे काळे असतीलच असं नाही, किंवा जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या समस्यांना काय सामोरे जावं लागत असते. म्हणून या ठिकाणी त्या म्हणजे लेखकाचं वय देखील काय झालेलं आहे, या ठिकाणी वाढलेलं आहे, परंतु त्यांचे जे केस आहेत ते अजून कसे आहेत, काळे आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याचं काय होत असतं, आश्चर्य वाटत असतं आणि तो मोठ्या आश्चर्याने सांगत असतो की मी जे तुमचे काळे केस आहेत ही एक काय सांगितलेली आहे, भाग्याची गोष्ट सांगितलेली आहे. त्याचबरोबर बघा, पुढे लेखक काय म्हणतो की करा स्टार्ट. पुढे सांगितलेलं आहे बघा, पुढे लेखक काय म्हणतात, तुमचं हे बोलणं
ऐकून मला आनंद झाला. एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो, त्याचा हेतू साधलेला असतो, माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. म्हणजे त्यानं ज्यावेळेस मला प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस मी त्याचं काय करत असतो, उत्तरही वगैरे देत असतो. त्याचबरोबर म्हणजे उत्तर देणं हे काय असतं, आपले एक कर्तव्य असतं. आणि त्याच्यानंतर मी हा विषय बदलला तर त्या व्यक्तीची पण काही हरकत नसते. नंतर पुढे सांगितलेलं आहे, पण एकदा एक गृहस्थ माझ्या कणपटीलाच बसले. ते म्हणाले, विषय नका बदलू, केस काळे राहावे म्हणून तुम्ही काय युक्ती केली सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. बघा, काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला म्हणतात, आता उदाहरणार्थ जर मुलींच्याकडे जर आपण बघितलं तर मुली कशावरती जास्त म्हणजे काय विचारतात, कोणते प्रश्न असतात मुलींच्याकडे, तुझे केस एवढे काळे कसे, तुझे केस एवढे काळे कसे, किंवा एखाद्याची स्किन असेल, स्किन जर चांगली असेल तर आपण त्या व्यक्तीला विचारतो, तू काय करतेस, कोणती प्रोडक्ट वापरते, किंवा त्या चेहऱ्याची काळजी कशी घेतेस, हे आपण विचारतो ना त्यांना. पण त्याचप्रमाणे काही जण विचारतात पण एवढं जास्त खोलपर्यंत विचारत नाहीत. पण काही व्यक्ती अशा असतात की ते जास्त खोलमध्ये विचारतात, किंवा तुम्ही सांगाच तू काय करते, किंवा तुझी स्किन असेल किंवा तुमचे केस असतील त्याची काळजी घेण्यासाठी, किंवा एवढे काळे केस आहेत म्हटल्यानंतर तू काय करते आणि मला पण ते सांग, म्हणजे मी पण ते करेन. असं एक यांना पण लेखकाला काय झालेलं आहे, गृहस्थ भेटलेला आहे आणि तो देखील काय सांगत आहे की तुम्ही काय असेल ते मला सांगा. मग आता मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या शुल्लक प्रश्नांचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नाही. हा काही चमत्कार. पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलर वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते. पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भरत्याच प्रमाणात होते. सारच आभार घातल्यासारखं होतं. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तो व्यक्ती त्या व्यक्तीला का बरं किंवा लेखकाला असा प्रश्न का विचारत असेल, काय कारण असेल, एवढ्या खोलपर्यंत तो प्रश्न का विचारत असेल, काय वाटतंय तुम्हाला? किंवा आपण एखाद्या व्यक्तीला बघा, मुलींना जर आपण बघितलं, एखाद्या मुलीची स्किन जर चांगली असेल तर आपण तिला विचारतो की म्हणजे तुझी स्किन एवढी चांगली आहे मग तू काय करतेस, आपण खोलवरती विचारत असतो. काय कारण असतं, काय कारण असतं? प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की आपण पण आकर्षित दिसणं आपण पण आपलं जे आरोग्य आहे, संपदा आहे, संपदा आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या असणं गरजेचं. त्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला बघतो की त्याचे केस चांगले आहेत, तो दिसायला चांगला आहे किंवा काय, आपण पण उदासीन होतो आणि आपल्याला वाटतं की तो व्यक्ती तसा दिसतो तर मग आपण काय आणि त्याचं रहस्य काय आहे, तो कसा गेला त्याविषयी माहिती विचारण्यासाठी आणि ते करण्यासाठी. अगदी बरोबर. बघा, आपल्याला पण काय वाटतं की आपण पण आकर्षक दिसणं गरजेचं आहे, किंवा ते म्हणजे प्रत्येक माणसामध्ये ते आहेच की आपण पण कसं चांगलं दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी तो व्यक्ती देखील काय करत आहे, लेखकाला वारंवार विचारत आहे की तुमचे केस एवढे काळे कसे आहेत, किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहात. तर बघा, पुढं सांगितलेलं आहे, माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पैलवानाची पोटं जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते. त्या केसांचा पांढरेपणा पुरता भिजलेला असतो, कलपाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वटवण निष्णात चित्रकारा देखील अशक्य वाटेल. मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजून माझ्या मित्रांना का करून घेतली होती हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी लेखक काय म्हणतायत की माझ्या मित्रांना असं वाटतंय की म्हणजे माझे काळे केस आहेत याच्या पाठीमागे माझ्याकडे मी काहीतरी वापरत आहे किंवा त्याची निगा कोणत्या तरी पद्धतीने घेत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे असं वाटत आहे. तर बघा,
मी कोणतीही युक्ती केलेली नाही, केस काळे राहिले झालं ते म्हणाले तुम्ही खरं सांगत